आहे. जस्ट आता मी चाललो आमच्या मावशीच्या नवीन घराच्या पूजेसाठी. सो आज पूजा आहे तिथे, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ मावशीच्या नवीन घराची पूजा आणि काय काय आहे ते सर्व दिसेल. तुम्हाला घराचा व्ह्यू आणि सर्व दाखवतो मी तिथे जाऊन. सो तुम्ही कंटिन्यू करा तुम्ही. हाय गाय, जसं आपण आता मावशीच्या रूमवर पोचतो आहे. हा बघा, हा असा एंट्रन्स आहे खालतून आहे. आपण आता वरती आलो आणि हा असे रूम बनवले आतमध्ये. मावशीच्या घराची अशी एंट्री केली आहे. हा हॉल आहे पहिला स्टार्टिंगला. मम्मी साईड हा किचन आहे. प्रसाद जातो आणि हा बेडरूम आहे. बघा, असं बेडरूम आहे. हा दिसतं बेडरूम. आणि एवढी गॅलरी आहे मोठी. ती बघा, तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवतो. हे आपल्या घाईमध्ये होतं आहे. काढ जरा. कुणाचं लग्न आहे? ती लाईट बंद झाली ते चालू. नीली लाईट पेटते पण पाहिजे ना. वटी भरायला लागते ना. कधी नंतर 5 मिनिटं थांबा. समोर घ्या. पाणी उचलून घ्या त्याच्यात. हात पुसायला रुमाल पुसायला फरका देऊन ठेवा. तिथं पण नवीन आहे.
खाली ड्रॉमध्ये डोळ्याला दोघांनी पाणी लावायचं थांबा रे. सांगणार तुम्हाला दोघांनी डोळ्याला पाणी लावा. नेत्रोदक स्पर्शनम आता नेटपळी पाणी थोडा. हस्तं प्रक्षाल्य हस्तं प्रक्षाल्य तुम्ही पण सोडा. हात जोडायचे. मातृदेवताभ्यो नमः पितृदेवताभ्यो नमः आचार्यदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः सर्वदेवताभ्यो नमो नमः. विवेकमस्तु सर्वदेवताभ्यो नमः. सर्वजाते आह्वानकर्तृपूजनं समर्पयामि. या आता पोटी भरा गाठ मारा. त्यांना शुद्ध केलं पहिलं मग सर्व पांडव देव पूजत हो सर्व देव यो न प्रचोदयात् अगरबत्ती आयुष्य मस्तु सौभाग्यवती सौभाग्यवती भव. फोन करतो नाव गाडीवर असेल फोन कर नाही चालू चालू असेल ना चालू असेल ना चालू असेल वाटतं मला वाटतं चालू असेल चालू ब्लू लाईट ब्लिंक चालू त्यांना आवाज कुंकू लावा लावलं ना ताटात काढून ठेवताय आणि थोडेसे तांदूळ कदराच्या कोपऱ्याला बांधून दाखव. इकडे इकडे इथे हॅलो मोबाईल पुढे एक 5 मिनिटं सगळ्यांनी बाहेर जावं आता. प्रसाद करणाऱ्यांना फक्त 5 मिनिटं थांबायला बाहेर बाहेरची वटी भरायला लागते ना आहे. थांबा आता घरप्रवेश केले ना की लगेच करून टाकतो. आता ही एक किती झाली पूजा. आमच्याकडे कसं पूजेला पूजेला बसायचं आहे तो. हे गृहप्रवेश करायला शुद्ध करून घेतो त्यांना. आता गृहप्रवेश करणार परत पूजेला बसणार तेव्हा तुमची गोष्ट करायची. हॅलो शंकर दिसत नाही सगळ्यांनी जरा बाहेर त्याला बाहेर या जरा बरोबर झाले होते.
तुम्ही सगळ्याला भार करताय ना आज तुम्ही बसताय का जेवण आहे हो त्याचा ओळख कुठे जात आहे ताईला बोला तुम्ही घ्या ते दादाचा नाही म्हणजे ओळख घ्या तो कॉलेज घ्या पहिला इकडचा आहे ना तो कॉलेज तुम्ही घ्या आता हा बोलून जाई हा जरा कॅब बंद करा बाहेर या बंद करू हो जरा बाहेर या गणपती काय काम सगळ्यांनी बाहेर जायचं ना कॅब बंद करा ना ओके राहतोय नाही ना सिद्धू कुठे गेला कोणता चालू स्वस्तिकची बाजू पुढे ठेवा गणपती तिथे ठेवा मग आता दोन टेबल बोला पाणी कचोरीवर ठेवले बघ कचोरी चिवडा खाई ठेवलाय आलं पण मागच्या थांब काय बोलीस कचोरी आणि चिवडा ठेवला म्हणून जा खाली बघ हाय दिसला आणि पाणी गेला बसा लावून घेऊ आता उभी बघायची हा इथेच बघायची जवळ म्हणजे बसल्या की आतमध्ये जायचं ना सगळं सोनं बिना आणलं नाही हा सोना माझा काय वेळेला सोनं बिना उडकं आणलं असेल तर आतमध्ये गप्पणी त्यांच्या समोर त्यांना नाही आता ओटी बघा पाणी द्या मला पाणी शिंदे पाण्याची बॉटल अजून ठेव अजून समृद्धी असो आई
आयुष्यवतो मनोकामना इच्छिता परिपूर्णमस्तु सर्वव्यापे सौभाग्य अलंकारेण सर्वव्यापे हरिद्रां सर्वाणि कुंकुम सर्वाणि अक्षतां समर्पयामि इकडे इकडेच जा तू मगाशी जवळ इकडे तुझं मग तू इकडे बसा काढायला कुंकू लावा नमस्कार करायला दोघांना त्यांना जरा लावू दे कसं जायचं तुम्ही काय करतो टाकत ठेवलं तर चालेल टाकत ते काय येऊन गेलं कोण आहेत काय मोठे मोठेच आहेत हा म्हणजे सगळे कोण असतील त्या बोलू ऐकत पायावडा सर्व देवताभ्यो नमः मातृदेवताभ्यो नमः पितृदेवताभ्यो नमः सर्व हे सर्व याते परत दोघांनी डोळ्याला पाणी लावायचं नेत्रोदकस्पर्शनम नेत्रोदकस्पर्शनम हाताने एक पोळी पाणी सोडा हस्तं प्रक्षाल्य हस्तं प्रक्षाल्य भावंत भावजा सर्वः सर्वतादेवताः शान्ति वस्तुः हाथ जोड़े मातृदेवताभ्यो नमः पितृदेवताभ्यो नमः आचार्यदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः सर्वदेवताभ्यो नमो नमः तीन वेळा पाणी प्यायचं दोघांनी चौथ्यांदा सोडून द्यायचं आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय असं टाकतं काय देवाचं पाणी येते आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः आजोळ्याचे विष्णवे नमः मधुसूदनाय नमः विक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः दक्षिणाय नमः नरसिंहाय नमः ईश्वराय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवे गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् दोघांनी हातात त्याच्या अक्षर करायच्या
ठेवायचं त्याच्यावर हा व हात ठेवायचं हे हा इष्ट देवता असं करा इष्ट देवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत्कर्म प्रजापतिभ्यो नमः सर्वमस्तु शुभकुशलं जाते जपामरं देव सचिवं ध्याय सर्वोपहरते सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शिवासाधिके शरण्ये ब्रह्मते गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषामसो जनार्दनः विनायकं ब्रह्माणं ब्रह्मा विष्णुं महेश्वरं सरस्वते प्रणमादौ सर्वकार्यार्थ सिद्धे अभिसिद्धार्थ सिद्धो पूजितो यासुरासुरे सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपते नमः सर्वोपचारद्देशो त्रयसे भवनेश्वरः देवदिष्यन्तो न ब्रह्मणेशान जनार्दनः त्या विष्णोर् श्री मदो विष्णुरन्यः प्रवर्तमानस्य ब्रह्मस्य पात्रयते द्वैतवरः सर्वदेव सूत्राष्ट विष्णुमे युगश्रे जम्बुद्विष्टे वर्धवते दक्षिणापते दक्षिणगोदावर्याः पराभव नाम संवत्सरे चैत्रमासे शुक्लपक्षे आद्यवतदिनाभितो अश्विनी नक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवं गुणविशिष्टायां शुभपुण्यतो वसन्त ऋतौ सर्वासर्वयाते वरुणं समर्पयामि इन्द्रायोगे शुक्लपक्षे सर्वयाते दैत्यकर्णे कर्कणे सर्वयाते आवाहनं समर्पयामि तुभ्यं श्री रमेश यजमान शर्मः काश्यपकर्णे शुभयोगे शुभकर्णे एवं गुणविशिष्टाया शुभ पुण्यतो सौभाग्यवते यजमान शर्मवाये काश्यपकर्णे शुभयोगे शुभकर्णे एवं गुणविशिष्टाया शुभ पुण्यतो कागदावर एक पळी पाणी करायचं दोघांनी म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबाना सहपरिवाराना क्षेम स्थित आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम अभिवृद्धी वृद्ध्यर्थम चिरकाल संरक्षणार्थम मम नूतन वास्तु निमित्ते श्री कुलदेवता पूजन गणपती देवता पूजन कलश लक्ष्मी वरुण देवता पूजन मातृका देवता पूजन नवग्रह देवता पूजन तथा 64 योगिनी देवता पूजन वास्तु देवता पूजन शिव सांब सदाशिव महादेव देवता पूजन तथा पितृ श्राद्धे तथा होम हवनंच विजनंच अहम करिष्ये. पिंपळ हातावरनं पाणी सोडायचं. समोर गणपतीला नमस्कार करायचा. श्रीमन महागणादेव नमस्कारं समर्पयामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा गुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्रीमन महागणादेव नमस्कारं समर्पयामि. तो कलश आहे ना तो तांब्यात आपला पुढे गेला बोतल शहरात ठेवायचा. तुम्ही हातात
हात पुढचे हातावर हात ठेवायचा कलश समगे विष्णोतन त्रयसुतः उच्चतुर्ता गुणागुप्त दीपावसुरा योग वेदो वेदो साम वेदो महाकलश देवता प्रणमः आयात देव पूजाते कलश देवता प्रणमः नमस्कारम समर्पयामि कलशावर हात काढायचा कलशाला गंध लावायचा त्याच्यात पाणी ओलं केलेलं चार ठिकाणी पूर्वदिशाय नमः पूर्वदिशाय हव्यामि पश्चिमदिशाय नमः पश्चिमदिशाय हव्यामि दक्षिणदिशाय नमः दक्षिणदिशाय हव्यामि उत्तरदिशाय नमः अक्षता व्हायचे एका ठिकाणी कलशदेवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि कलशदेवताभ्यो नमः सर्व जाते चंदनं समर्पयामि अक्षता तांदूळ पुष्पं समर्पयामि कलशदेवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि गंगा देवताभ्यो नमः तुम्ही अक्षता हातात घ्या गंगा देवताभ्यो असे हात करायचे गंगा देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि असे कशात व्हायचं गंगा देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनं पूजनं कुंभोक्षता व्हायच्या गंगा देवताभ्यो नमः सर्व जाते हरिद्राम समर्पयामि कुंकुम समर्पयामि अक्षतां समर्पयामि गंगा देवताभ्यो नमः सर्व जाते अक्षतां समर्पयामि पुष्पं समर्पयामि दोघांनी कशाला हात लावायचे गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलसंधः गंगा देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि नमस्कार करायचा ते फुल टाकले ना ते उडवून द्या उडवून द्या आपल्या अंगावर पाणी चमडा यांच्या अंगावर पाणी चमडा आणि पूर्ण साहित्यावर पाणी चमडा पवित्र पवित्र वावस्ता विवाय पुंडकाक्षाय सभाय अभ्यंतरे सर्व जाते आत्मानं लोक्षेत पूर्ण बरोबर तुम्ही याच्यातलं पाणी घ्यायचं एक पळी आणि जमिनीवर पाणी जमिनीवर पळी डायरेक्ट पळी भूमी देवता भूमी देवता सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि भूमी देवता सर्व जाते हरिद्राम समर्पयामि कुंकुम समर्पयामि भूमी देवता सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि दोघांनी जमिनीला हात लावायचे मेरु दोघ शिरसे भूमी देवता सकलं तथा आसने विनियोगः भूमी देवता नमस्कारं समर्पयामि नमस्कार भूमी देवता सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि पाणी घंटी देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि घंटी देवताभ्यो नमः गंध लावायचं घंटी देवताभ्यो नमः चंदनं समर्पयामि श्रीकण्ठं चन्दनं दिव्यं सुपुरहरं सर्वश्रेष्ठेन लेपनाकं चंदनं प्रत्येकं घंटी देवताभ्यो नमः सर्व जाते पुष्पं समर्पयामि घंटी वाजवायची घंटे कोरियानादम घंटे देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि त्या दिव्याला एक पळी पाणी व्हायचं खाली हा समायला दीप देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि दीप देवताभ्यो नमः सर्व जाते कुंभोक्षता दीप देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि हरिद्राम समर्पयामि कुंकुम समर्पयामि अक्षतां समर्पयामि दीप देवताभ्यो नमः सर्व जाते पुष्पं समर्पयामि नमस्कार करायचा दीप देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि शुभं करोते कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते दीप देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि थोडं पुढे वाटा ताट्या बाजूला ठेवा एवढे झाडे सुद्धा
पाणी लाव. तुम्ही द्या ना मला नाही वाटलं की. वरी पहिला नारळ लावलं बघा खाली. हा. आणि विडा. विड्यावर एक एक पळी पाणी तिकडे लाव. तिकडे गेलेलंच आहे. कुलदेवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनाचे पूजनम सर्वनामे कुलदेवताभ्यो नमः सर्व जाते हळद कुंकू अक्षता. कुलदेवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनाचे पूजनम सर्वयामि कुलदेवताभ्यो नमः नारिकेन फलं सर्वयामि फलं सर्वयामि अग्रहं सर्वयामि कुलदेवताभ्यो नमः सर्व जाते पुष्पं समर्पयामि कुलदेवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनाचे पूजनम समर्पयामि. नारळावर ठेवा. आणि इकडे होता आतमध्ये होता हा वाळा इकडे कपाडात आहे. हा वाळा ते बिड्यावर ठेवा. कुलदेवताभ्यो नमः सर्व जाते पुष्पं हळूहळू पुष्पं समर्पयामि कुलदेवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि. दोघांनी हातात अक्षता घ्यायच्या आता. तुमच्या कुलदेवतेचं नाव काय? महालक्ष्मी. हा सगळ्यांना हात मारायचे. सांगायचं आज आम्ही नवीन वास्तू घेतलेली आहे. त्या वास्तू घेतल्या निमित्तानं आज या चैत्र मासातील तृतीय दिवशी शुभकाली शुभयोगी आज आपण आपल्या घरात जी वास्तू शांत करत आहोत त्या निमित्तानं तुमची आठवण काढून तुमच्या मानाचा जो नारळ विडा सुपारी पूजन केलेले आहे तुम्ही मान्य करून घ्या. या वास्तूचे शुभ आशीर्वाद येऊ ही तुमच्या चरणी मी प्रार्थना करतोय. कुलदेवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक समर्पयामि. ओम नमो देवे महादेवे शिवाय नमः. नमो ग्रहदाय नियतानपदाय सर्व मंगल मांगल्ये शिवे शिवार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कुलदेवताभ्यो नमः अक्षता वाचा नारायण. कुलदेवताभ्यो नमः सर्व जाते अक्षतां समर्पयामि. कुलदेवताभ्यो नमः सर्व जाते नमस्कारं समर्पयामि. एक पळी हातावरनं पाणी भरायचं. कुलदेवता चरणमस्तु. समोर 5 सुपारी ठेवल्या त्याच्यावर हा कुंकू अक्षता व्हायचा. इष्ट देवता पहिला हळद नंतर अक्षता. पंचायतन देवता हा सर्व जाते आवाहन पूजनम सर्वयामि. पंचायतन देवता सर्व जाते हरिग्राम सर्वयामि कुंकुम सर्वयामि अक्षता सर्वयामि पंचायतन सर्व जाते आवाहनाचे पूजनम सर्वयामि. विष्णुदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः सर्वदेवताभ्यो नमः मातृदेवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनाचे पूजनम सर्वयामि. हरिग्राम सर्वयामि कुंकुम सर्वयामि अक्षता समर्पयामि. मातृदेवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनाचे पूजनम समर्पयामि. पंचायतन देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनाचे पूजनम समर्पयामि. पुष्पं समर्पयामि. हे पंचायतन देवताभ्यो नमः सुवर्णाते सुवर्ण पुष्पं समर्पयामि. दोघांनी नमस्कार करायचा. नाव सांगून ते म्हणायचे. ओम कुलदेवताय नमः. ओम इष्टदेवताय नमः. ओम ग्रामदेवताय नमः. ओम स्थानदेवताय नमः. ओम उमादेवी महालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः. सर्व देवताभ्यो नमो नमः. पंचयतन देवताभ्यो नमो नमः. असं नमस्कार करतात. पंचयतन देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनाचे पूजनं समर्पयामि. एक पळी हातावरनं पाणी सोडायचं. इथे हस्ते एक पातेलं घे ना. त्या पाण्यावरती तांबड्यात
दोघांनी हातात आगच्छ देव देवेश पूजा गृहाण परमेश्वर तांबडा गणपतीची मूर्ती उठला श्रीमन महागणादे पते महाजोडाते आवाहन पूर्णं सवयामे महाजोडाते नमस्कारं सवयामे गणपतीच्या पायाला गंध लावा महाचंद्रमे अक्षता समर्पयामि श्रीमन महागणादे पते अक्षता अगरबत्ती वळायची डाव्याने हाताने घंटी वाजवायचे महागणादे पते महासमजाते धूपं समर्पयामि वनस्पते रसोभूतो गन्धादो गन्धपदः देव सर्वदेवानां धूपोऽयं प्रत्येकं महागणादे पते धूपं समर्पयामि फुल उचलायचा तो आपल्या डोळ्याला लावून द्यायचं दोघांनी वाज द्यायचं त्याचा गणपतीच्या डोक्यावर 3 पळ्या पाणी व्हायचं ते महागणादे पते नमः शुद्धोपस्नानं समर्पयामि ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः 5 वेळा पंचामृत व्हायचं त्या गणपतीला ढवळून घ्यायचे ते महागणादे पते नमः पंचामृतं समर्पयामि इष्टसमोदं पंचैतानि समेन संप्रेतवानं प्रवर्ते कामधेनु सममुदस्नानं वयोधतानि वयोजाते दूधस्नानं सर्वामि दधिस्नानं सर्वामि अज्जं स्नानं पातळ पाणी पंचामृत स्नानं सर्वामि पंचामृत स्नानाचे शुद्धो स्नानं सर्वामि ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः जयते महागणादे पते नमः सर्वजाते पंचामृत स्नानं शुद्धो स्नानं सर्वामि कोणी पाणी घ्या थोडंसं बंद टाकायचं परत 3 पळ्या पाणी गंध स्नानाचे शुद्धोग्नं सर्वामि ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः श्रीमन महागणादे पते नमः नमस्कारं समर्पयामि त्याचं पाणी भरून गेले आता दोरा पाहिजे कसं येतलं चाललं आता गणपतीच्या घरावर आपण दोघांनी ओम गणपती नमः म्हणायचंय ओम गणपती नमः म्हणायचंय ते महागणादे पते नमः अभिषेक स्नानं समर्पयामि हरि ओम ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तमेव देवं कर्तासे तमेव देवं दत्तासे तमेव देवं वर्तासे तमेव सर्वं परिदं ब्रह्मासे तव साक्षात् आत्मासे तमृतं वच्मे सत्यमच्मे अवचोमाम अवक्तारं अवश्रोतारं अवदातारं अवधातारं अवानुचारं अवशब्दं अवपश्चातापश्चात उत्तराजात लक्षणाजात चोद्वाजात अवादराजात सर्वतो माम पाहि पाहि समंतात तम मोहमय स्वान्मानंदमय संभमया तम सच्चिदानंदाय तोसे प्रत्यक्ष ब्रह्माचे ज्ञानमय सर्वं जगतं तत्त्व जायते सर्वं जगतं तत्त्व सिद्धते सर्वं जगतं विषयते सर्वं जगतं प्रत्यते तो भूमिरापो निलो निरोधः तम जगवादिवापराने पुनर्गतः अवस्थातः देहत्रयतः कालत्रयतः तम मूलाधार निरोधितम नित्यात्मा तो योगिनो धायन्ते नित्यं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूतस्तं गणादे पूर्वमुच्चार्य वर्णादेशदन्तरम् अनुस्वारपर्ततः जन्युक्तं तारेणोक्तं निकटस्त्वं प्रकारः पूर्वलोकम् अकारं दवरूप
अनुस्वार शांत रूपम मित्ररूपम नादसंधानम सहितासंदे हे शैचा गणेश विद्यागण प्रजय नित्यदाय सुचिंता गणापति देवता ओम गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशं कुशधारिणं प्रदण्डवर्तय हस्ते विभ्राणं शिवरक्तं लम्बोदरं शिल्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानं लिप्ताङ्गं रक्तपुष्पै सुपुष्टं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारं वचितम् आवृतभूतं जगत्कालो पुत्रे पुरुषात्परम् एवं ध्यायते नित्यं सुयोगे यज्ञं नमो वातते नमो गणपते नमः प्रभुते नमः सत्ये लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवर्धमूर्तये नमो नमः ओम सहनावतो सहनावतो सर्वैर्विघ्नकरवावहै तेजस्विनामपि प्रचोदयावहै ओम शान्ति शान्ति शान्तिः श्रीमन्महागणाधिपतये नमः नमस्कारं समर्पयामि अभिषेकस्नानं समर्पयामि नमस्कार गणपतीच्या पायाजवळ तीर्थ आहे आपल्या डोळ्याला लागले तर गणपती उचलायचा स्वच्छ पुसून घ्या घरी कुठे असेल तर पाणी उतरून घ्यायचं स्वच्छ करता थोडी कमी गाणवं येते आणि कापसाचं वस्त्र आहे बघा टाटा ते बघा गणपतीला गंध लावायचा पहिले बघा कपाळाला हृदयाला दोन्ही खांद्यांना 4 हातांना पोटाला ओम गणपते देवताभ्यो नमः चंदनं समर्पयामि हृदयस्थाने चंदनं समर्पयामि स्कंदस्थाने चंदनं समर्पयामि हस्तस्थाने चंदनं समर्पयामि पदस्थाने दोन्ही दोन्ही कपाळाला याला गुडघ्यांना डोक्याच्या वरच्या भागाला पाठीच्या कण्याला उंदराला लावायचं अक्षता व्हायच्या श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वयाते अक्षतां समर्पयामि तुम्ही हळद कुंकू लावा श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वयाते हरिद्रां समर्पयामि कुंकुमं समर्पयामि अक्षतां समर्पयामि हृदयसिद्धे गणेश देवताभ्यो नमः सर्वजाते आह्वानस्य पूजनं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वजाते देव देवेश त्रायणां भवसागरात् ब्रह्मासुरहृदय गृहाण पुरुषोत्तम श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वजाते यज्ञोपवीतं समर्पयामि असं करायचं ह्या खांद्यावरून तिकडे सोडायचं श्री महागणाधिपतये नमः सर्वजाते यज्ञोपवीतं समर्पयामि छोट्याच्या त्याच्यावरून द्या
विद्येशत्य महागणादेवतयः वस्त्राद्य वस्त्रे कामसहस्रं समर्पयामि सौम्ये लोकलज्जा निवारणे सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपाहिते तुभ्यं वाससे प्रत्येकं श्रीमहागणादेवतयः सर्वजाते कामसहस्रं समर्पयामि विद्येशत्य गणेश देवताभ्यो नमः सर्वजाते हे देठाची बाजू नाही पाण्यात बुडवायची त्याला गंध लावायचा अक्षता लावायचा हे देशते महा आहे का हे देशते महा अंगणा देवते नमः सर्वजाते चंदनं समर्पयामि चंदनं समर्पयामि देशते गणेश देवताभ्यो नमः सर्वजाते रक्तपुष्पं समर्पयामि गणपती लावा मालद्देन सुगंधिने मालत्यादिनि वै प्रभो मया रोचानि तुयसं पुष्पाणि प्रत्येकं विद्यते महागणादेवतः रक्तपुष्पं समर्पयामि विद्यते गणेशदेवताभ्यो नमः समजाते सुगन्धे च पुष्पं समर्पयामि देशते गणेशदेवताभ्यो नमः सर्वजाते नमस्कारं समर्पयामि तेरा जीव है ना तुला बा अशी पकडा म्हणजे देवताभ्यो नमः सर्वजाते हरिद्रां समर्पयामि कुंकुमं समर्पयामि गंगां समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः सर्वोपजाते आह्वानपूजनं समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः सर्वजाते हरिद्रां समर्पयामि कुंकुमं समर्पयामि गंगां समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि नमस्कार करायचा घ्या तुम्ही आता कामाला जाते घंटी वाजवायची इकडे द्या दोन्ही हातात पकडायचं गणपतीला वळायचं श्रीमद महागणाधिपते नमः नीलांजनदीपं समर्पयामि आयन्यवर्धे संयुक्तं तिम्रापः भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने गायमानिर्यादोरादीपज्योतिर्नमोऽस्तु ते श्रीमद महागणाधिपते नमः सर्वव्याते नीलांजनदीपं समर्पयामि अगरबत्ती घ्या ती नका दुसरी घ्या आहे ना एक बाहेर ठेवलं तर झालं सर बाहेर आहे बघाय त्या समयीवर लावलं तरी झालं जेव्हा मी घेते वनस्पते रसोभूतो गन्धादो गन्धुकः उदरे सर्वदेवानां धूपोऽयं प्रत्येकं श्रीमन्महागणाधिपते नमः सर्वजाते धूपं समर्पयामि गुळ खोबरं ठेवलंय ना ते उचला त्याच्या खाली पाण्याने चौकून काढा ठेवा त्या गुळ खोबरं त्या बाजूला काढा चौकून ते पेढे ठेवा प्लेट दूध प्लास्टिक मधून काढून
प्लास्टिकमध्ये काढायला पाहिजे. हा काढा आपण दोन्ही याच्यावर हात बुडवा, पाण्यात बुडवा आणि दोन्ही याच्यावर एक ठेवून द्या. सेवन महागणादेवते नमः गुलखाद्य नैवेद्यम समर्पयामि पंचखाद्य पंचखाद्य नैवेद्यम पहिला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. सेवन महागणादेवते नमः गुलखाद्य नैवेद्यम समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा. आता आपला डावा हात आपल्या तोंडावर ठेवायचा, नाकावर, आणि आपण जसं जेवतो तसं एक घास गणपतीला एका गुळ खोबऱ्यातून आणि एका पेढ्यातून भरवायचा. श्रीमन महागणादेवते नमः गुलखाद्य नैवेद्यम समर्पयामि. हे तोडू नका, असं दाखवलं. हा फक्त हवं का हात लावायचा आणि दाखवायचा. महागणादेवते नमः गुलखाद्य नैवेद्यम समर्पयामि पंचखाद्य नैवेद्यम समर्पयामि नमस्कारम समर्पयामि. त्या नाळावर पाणी सोडा. पूगे फलम पळीन पळीन हातान पळीन पूगे फलम महादिव्यम नागावल्ले देवतम कर्पुरेला हळद कुंकू लावा. कर्पुरेला समायुक्तम तांबूलम रसेक्तम रसेसे महागणादेवते नमः तांबूलम सर्वयामि फलं सर्वयामि नारिकेण फलं सर्वयामि दक्षिणां समर्पयामि. पूगे फलं महादिव्यम नागावल्ले देवतम कर्पुरेला समायुक्तम. नागावर ठेवा, फुलावर ठेवा, आपल्या विड्यावर खाली ते खाली बघा विडा नारळाच्या बाजूलाच आहे. तांबूलम सर्वयामि फळावर पाणी भरा. फले नामृतं चराचरं तस्मात् प्रजानेन सफलाच मनोरथः. आता ते अगरबत्ती ठेवा. हा कुलदेवतेच्या समोर चौकोन करायचं परत पाण्यानं. पाणी त्याच्यात टाका. कसं ठेवा. पाणी खुरकुरायचं नाही. थोडा आवाज झाला. कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा. कुलदेवताभ्यो नमः पंचखाद्य नैवेद्यम समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा. हे फुल करतात बुडवायचं. प्रसादावर 2 वेळा पिवा. पुरोधवर्तनार्दयसह पुष्प चंदनम नारळातून द्या कुलदेवतेच्या. कुलदेवताभ्यो नमः पंचखाद्य नैवेद्यम समर्पयामि. 2 पळ्या हातावर पाणी सोडायचं. इथे हस्ते प्रक्षाल्य मूक प्रक्षाल्य हात पुसून घ्यायचे. दोघांनी हातात अक्षता घ्या. हात जोडायचे. गणपतीचं स्मरण करायचं आहे. प्रारंभे विनते गुरु गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरणी बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्रे अवजोले देशांतरा पाठवे. हे रंबा गणनायका दयमुखा भक्ताना तोषवे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन महागणादेवते नमः. गणपतीवर अक्षता व्हायच्या. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा. श्रीमन महागणादेवते नमः. नमस्कारम समर्पयामि. 2 पळा तांबड्यात हातावर पाणी सोडायचं. याची हस्ते प्रक्षाल्य हात पुसून घ्यायचं. तांबूळ द्यायचं. तिकडचा नारळ उचलायचा. वरचा कलशावरचा. त्याच्यात ताटात एक सुपारी आणि सुटे पैसे आहेत बघा. ते द्या हातात द्या. त्यांच्यातच द्या. घ्या उचला. 3 पळ्या पाणी व्हायचं. वरुण नमः सर्व जाते आव्हान सर्वजनम समर्पयामि.
नारळ नाही आतमध्ये कलशात वरुण होता दोन महालक्ष्मी होता दोन महासौजाते आव्हान पूजनम सर्वयामी वरुण होता दोन फळ कुंकोक्षण व्हायचे त्याच्यात हरिद्राम सर्वयामी कुंकुम सर्वयामी सदाम सर्वयामी वरुण देवता दोन महासर्वयाते आव्हान पूजनम सर्वयामी वरुण होता दोन महासौजाते आव्हान पूजनम सर्वयामी सदाम सर्वयामी ध्रुवामूलं सर्वयामी तुलसीपत्रं सर्वयामी सुगंधित पुष्पं समर्पयामि पैसे आणि सुपारी व्हायची वरुण होतात दोन महासौजाते आव्हान पूजनम समर्पयामि नारळ ठेवून द्यायचा वरुण होतात दोन महासौजाते आव्हान पूजनम समर्पयामि नमस्कारं समर्पयामि कलशाला गंध लावायचा खाली स्वस्तिक काढलाय बघा तिथे गंध लावा वरुण होतात दोन महासौजाते आव्हान पूजनम समर्पयामि चंदनं समर्पयामि नारळावर पाणी सोडायचं ओके फलं महादिव्यं नागावल्ले गेलं कंकर मुलेला हळद कुंकोष्ठ लावायच्या सर्व जाते कर मुलेला वरुण होतात दोन महासर्व जाते आव्हान पूजनम समर्पयामि वरुण होतात दोन महा सर्व जाते नमस्कारं समर्पयामि नमस्कार करायचा वरुण होतात दोन महासर्व जाते नमस्कारं समर्पयामि आता तुम्ही इकडचा नारळ तुम्हाला उठा बैठा काढायचे पच्चीस रुपये पैसे तीन पळ्या पाणी नाळा हातच काढायचा रेंजच नाही रेंज नाही यार कमी आहे थोडी कमी आहे वडापाव तर अजिबात नाही तीन पळ्या पाणी व्हायला हळद कुंकू अक्षता सर्व जाते आव्हान पूजनम समर्पयामि वरुण होतात दोन महासर्व जाते आव्हान पूजनम समर्पयामि वरुण होतात दोन महासर्व जाते पुष्पं समर्पयामि तुलसीपत्रं समर्पयामि बेलपत्रं समर्पयामि सर्व जाते वरुण होतात दोन महासर्व जाते आव्हान पैसे आणि ठेवा वरुण होतात दोन महासर्व जाते नमस्कारं समर्पयामि गंगा देवता दोन महालक्ष्मी एक कलशाला गंध लावा आधी कलशाला बंद लावा स्वस्तिकच्या वरती स्वस्तिकच्या वरती लावा गंगा देवता दोन महासर्व जाते दक्षिण देवता दोन महानाळावर एक पळी पाणी उगे फलं महादिव्यं नागावल्ले गेलं कंकर पुरेला समाजक्ताम तांबूलं प्रतीक्तं दोन्ही नाळांवर हळद कुंकू लावा वरुण वरुण येतात दोन महालक्ष्मी येतात दोन महासर्व जाते आव्हान पूजनम समर्पयामि हरिद्राम समर्पयामि कुंकुम समर्पयामि अक्षतां समर्पयामि वरुण वरुण येतात दोन महासर्व जाते आव्हान पूजनम समर्पयामि ठीक है थोडस म्हटलं फुल काढा थोडस कलश थोडासा फ्रॉड झाला पाठी हा बस बस आता हा पुढे पुढे
कलशदेवताभ्यो नमः सर्वजाते आवाहनात् पूजनं समर्पयामि कलशदेवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि वरुणदेवताभ्यो नमः गंगादेवताभ्यो नमः लक्ष्मीदेवताभ्यो नमः सर्वजाते नमस्कारं समर्पयामि नमस्कार करायचा खायची पानं बघ खायची पानं बसा त्याच्यात 2 सुपारी आणि 2 वेगळे ठेवलेत बघा 2 सुपारी आणि 2 नाणी ठेवलेत आहेत ना याच्यावर घ्या आणि ती गंधाची वाटी द्या माझ्याकडे दोन नाणी आहेत आहे ना आहेत जाते पितृमही देवता दोन हा पितृ देवता दोन हा सर्व जाते पाणी टाका चित्र हातावरून येते सर्व जाते चंदनम सर्वयामि हे पितृमही देवता दोन हा सर्व पितृमही देवता दोन हा सर्व जाते हा वनस्य पूजनम समर्पयामि अक्षतां समर्पयामि ही गंधाची वाटी आणि अक्षता इकडे घ्या चालू आहे लाईट पेटते सुपारी याच्यात आहे पत्ती करू का ते हॅलो नमस्कार आता आपले हे करायचं व्हिडिओ आहे ना आपले जे पिक्चर गेले तुमचे नाटकातले त्यांचं श्राद्ध करायचे म्हणून ते हे करतोय आता तुमचे आई वडील आहेत नाव म्हणतात ना आजी आजोबांची पंतप्रधानची आता बघा तुमच्या आई वडील गेले आजी आजोबा गेले पंतप्रधान गेले सगळे तुमचे भाऊ वगैरे गेले आहेत ना भावाच्या आणि त्यांचे मिसेस वगैरे आहेत तुमचा मुलगा वगैरे गेले ना बोलतोय लहानपणी असं कोण गेलेलं त्याच्यानंतर तुमची बहीण वगैरे आहेत ना काय म्हणते तब्येत काका आलेत की मामा गेलेले तुमच्या आई वडील मामा आलेत सगळे आहेत ना आता काय करायचं म्हणजे सुपारी ना त्या बाजूची पुरुषांची नाव घेऊ आपण तेव्हा त्याच्यावर पाणी सोडायचं आणि बायकांची नाव घेऊ त्या बाजूचे असं हा करायचं बघा हे बोट खाली करायचं आणि असं इथून पाणी सोडायचं ते इथून त्या सुपारीवर पडलं पाहिजे समजलं ना तुम्ही हात जोडून बसा हात लावून हात जोडून 3 वेळा पाणी जोडायचं एक नाव घ्यायचं आणि 3 वेळा नाव सांगायचं तुम्ही नाव मला सांगा फक्त वडिलांचं नाव काय हा विश्राम पितृमही देवताभ्यो नमः हा विश्राम नावाने असा हातात जोडून ठेवा सोडूच नका हा तिकडच्या 3 वेळा पाणी सोडायचं विश्राम नावाने काश्यप गोत्राने तळपणांचं समर्पयामि ही आजोबांचं नाव
हा देऊ 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 पितृमही देवताभ्यो नमः देऊ नामाने काश्यप गोत्राने तर्पणंच समर्पयामि पंजोबा देऊचे वडील हरी हरी पितृमही देवताभ्यो नमः पितृमही देवताभ्यो नमः हरी नामाने काश्यप गोत्राने तर्पणंच समर्पयामि झालं आता इकडचं आईचं नाव घ्यायचं मातृदेवताभ्यो नमः भागीरथी नावाने काश्यप गोत्राने तर्पणंच समर्पयामि आजी देऊची बायको नाही माहिती गंगा यमुना सरस्वती म्हणून सोडून द्यायचं पितृमही देवताभ्यो नमः मातृमही देवताभ्यो नमः सर्व जाते पंजी गंगा यमुना सरस्वती पितृमही देवताभ्यो नमः मातृमही देवताभ्यो नमः मातृमही देवताभ्यो नमः काश्यप गोत्राने तर्पणंच समर्पयामि काका पितृयां बंधूयां रामचंद्र नामाने काश्यप गोत्राने तर्पणंच समर्पयामि त्यांच्या बायको आहे आनंदी त्या बाजूला पितृयां बंधूयां भार्यायां आनंदी नामाने काश्यप गोत्राने तर्पणंच समर्पयामि आता कोण आईचे आई तुमच्या आजोबांचे मामा पाहिजे ना मामा पण पाहिजे पण आईचे आई वडील माहिती आहेत का त्यांची 3 वेळा पाणी पडा मातृमयी देवताभ्यो नमः मातृमयी देवताभ्यो नमः सर्व जाते काश्यप गोत्राने तर्पणंच समर्पयामि पितृमयी देवताभ्यो नमः सर्व जाते पितृमयी देवताभ्यो नमः मातृमयी देवताभ्यो नमः काश्यप गोत्राने तर्पणंच समर्पयामि मामांचं नाव मातृमही देवताभ्यो नमः बंधूयां शंकर नामाने काश्यप गोत्राने तर्पणंच समर्पयामि एकच मामा होता की एकच ना सर्व याते अवतम समर्पयामि आणखी कोण गेलं सत्य सर्व याते समर्पयामि आता इकडे 6 वेळा आणि तिकडे 6 वेळा असं पाणी सोडायचं सर्वं पितृमही देवताभ्यो नमः पुत्रा मित्रमही देवताभ्यो नमः पुत्रा मित्रमही देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहन देवोजनं समर्पयामि हे सर्व बयाते तर्पणंच विधिरंच समर्पयामि हा जगती नका गंध लावायचा असं बघ असं वाटीत गंध हे करायचं आणि ह्या बोटावरून शिंपडायचं लागलं पाहिजे अरे तर कुठे आई वडिलांना उडवून टाकताय घरी वरून घ्या ना सर्व याते आवाहन देवोजनं समर्पयामि सर्व पितृमही देवताभ्यो नमः अक्षता व्हायच्या अक्षता समर्पयामि सर्व पितृमही देवताभ्यो नमः मातृमही देवताभ्यो नमः मातृमही देवताभ्यो नमः पितृमही देवताभ्यो नमः मातृमही देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहन समर्पयामि श्वेतपुष्पाणि समर्पयामि नमस्कार करायचं सर्व पितृमही देवता तुम्ही नमस्कार करायचा सर्व पितृमही देवताभ्यो नमः सर्व जाते नमस्कारं समर्पयामि हातावरनं पाणी सगळं सोडून देते असं डायरेक्ट बसलं हातावरून हा सर्व होता हळू होता सगळ्या पित्र येतील धावत तुमच्याकडे पाठी आता काय करायचं तो हात आहे ना असं टोपी काढा आणि आपल्या डोक्यावर जावा तसंच त्यांच्या डोक्यावर पण पुढवा डोकं कुठे तुमचे हा
हात धरतो नका, नमस्कार करायचा, उभं राहतो मी ते उपकरण यांच्या खांद्यावर घ्या. हळद कुंकू बंड्यावरती तिथलं ना नमस्कार करा, उठा. तुम्ही पण दोघांनी मला अक्षता बघा. आज सकाळी नाश्ता दिला जायचं ना तांदूळ उचलायचं, बाहेर तिकडच्या किंवा इकडच्या गाडीला नेऊन ठेवायचं आणि चौघांनी हातपाय धुवायचे, तोंडाने चूळ भरायची आणि त्याचं पाणी सुटायचं. तुम्ही ठेवा तांदूळ ते सगळं बाहेर टाकून ते गंधाची वाटली आणि ते सगळं. आता तुमची परीक्षा आहे, मी जेवढी नावं सांगणार तेवढे म्हणायचे. हे बघा, तुम्ही मातृका देवता आहे आपला, तुम्ही पूजा करायची, त्याच्यावर प्रत्येकावर हळद कुंकू अक्षता व्हायच्या. मी नाव घेऊन तसं तुम्ही एक एक हे करायचं. तिथून सुरुवात करायची, 1 2 3 4 1 2 3 4 अशा तिथं पाहिजे आईच्या आपले तो काय वरती देवीची प्रतिमा आहे ना त्याच्या लक्ष्मीची त्यानेच करायचं, तेच करायचं. लक्ष्मीची पाठी ठेवा. हात जोडायचे. ओम महालक्ष्मी देवताभ्यो नमः, मातृका देवताभ्यो नमः. सर्व जाते आवाहन पूजनम सर्वामी, नमस्कारम समर्पयामि. फोटोला हळद कुंकू अक्षता व्हायच्या. लक्ष्मी देवताभ्यो नमः. सर्व जाते आवाहन पूजनम सर्वामी. हरिदास सर्व सौभाग्य गणे सर्व अलंकारे मुख्य आहे. गृहेत्वं रथे प्रथम सर्व जाते हरिद्रं सर्वामि, कुंकुमं सर्वामि, सुवर्णपुष्पं सर्वामि, सुगन्धितपुष्पं समर्पयामि, रक्तपुष्पं समर्पयामि. सुपारी दिसू द्या. आहे ना तो? आता सुरुवात करा. मी नाव पहिली इकडचा कोपरा. हा म्हणायचं गणेश गौरी देवताभ्यो नमः. म्हणा गणेश गौरी देवताभ्यो नमो. एक 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 केला. बघा देवताभ्यो नमः. अरे सोपी नाव आहे, देवांची नावं माहिती पाहिजे ना आपल्याला. सच्ची देवताभ्यो नमः. पत्या देवताभ्यो नमः. सावित्री देवताभ्यो नमः. विजया देवताभ्यो नमः. देवसेना देवताभ्यो नमः.
जया देवताभ्यो नमः स्वाद्धा देवताभ्यो नमः स्वाहा देवताभ्यो नमः मातृदेवताभ्यो नमः देव मातृदेवताभ्यो नमः धृतिदेवताभ्यो नमः पुष्टिदेवताभ्यो नमः तुष्टिदेवताभ्यो नमः आता म्हणायचं पहिलं आत्मनः बोलतो का आधी म्हणा आत्मनः कुलदेवता नमो नमः मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते आह्वानते पूजनं समर्पयामि मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते आह्वानते पूजनं समर्पयामि हरिद्रां समर्पयामि कुंकुमं समर्पयामि अक्षतं समर्पयामि हरिद्रां नमः सर्व सौभाग्यदायिनी सर्व अलंकारे मुक्ताहे फले नावेदं सर्व जाते मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते आह्वानते पूजनं समर्पयामि मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते हरिद्रां समर्पयामि कुंकुमं समर्पयामि अक्षतं समर्पयामि मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते आह्वानते पूजनं समर्पयामि हरिद्रां नमः सर्व सौभाग्यदायिनी सर्व अलंकारे मुक्ताहे गृहे त्वं प्रत्येकं मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते आह्वानते पूजनं समर्पयामि मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते हरिद्रां समर्पयामि कुंकुमं समर्पयामि अक्षतं समर्पयामि मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते पुष्पं समर्पयामि मातृका देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कार मातृका देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि नीलांजनदीपं कामनाकडे घ्या नीलांजन अगरबत्ती लावून द्या नीलांजनदीपं समर्पयामि आजंजवर्ते संयुक्तं चंद्र ओवाळा सगळ्यांना आजन आधी दिवा ओवाळा आजंजवर्ते संयुक्तं चंद्रापः भक्त्यालेपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्रायमां निर्यदोरादीपज्योते नमो नमस्ते मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते आह्वानते पूजनं समर्पयामि धूपं समर्पयामि वनस्पते रसभूतो गण्डाद्यो गन्धवकः अग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रत्येकं मातृका देवताभ्यो नमः सर्व जाते धूपं समर्पयामि त्या प्रसादावर त्या बाजूला आहे ना त्याच्यावर ठेवा तो नाही तो इकडे आहे बघा नारळाच्या बाजूला नारळ तो हा नैवेद्य दाखवा हातात 3 वेळा पाणी घ्या ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा मातृका देवताभ्यो नमः नारळावर फळावर पाणी सोडा ओके फलं महादिव्यं नागावल्लीजलदं कर्पूरेण समायुक्तं ताम्बूलं प्रत्येकं सर्व जाते ताम्बूलं समर्पयामि फलं समर्पयामि आवडं समर्पयामि फळावर पण सोडा फलेन आवलिनं जगराजरं तस्मात् नारळाला हळद कुंकू अक्षता नाविदेन फलं विदधं च समर्पयामि पूर्वे फलं महादिव्यं नागावल्लीजलदं कर्पूरेण समायुक्तं ताम्बूलं प्रत्येकं सर्व जाते ताम्बूलं समर्पयामि नारळावर द्या ताम्बूलं समर्पयामि फलं समर्पयामि दक्षिणां समर्पयामि पूजावर द्या असं रंग काढू समर्पयामि मातृका देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि नमस्कार करायचा या आता इकडे पाठ संकवा इकडे आता
तुम्ही पण इकडे या. बसा. दोघांच्या मधोमध अक्षता आगच्छ देव देवेशो तेजोराशे जगतपते क्रियाया मया पूजा गृहाण परमेश्वर. आगच्छ देव 3 ठिकाणी ठेवायचे. कृष्ण, अन्नपूर्णा आणि वासुदेव. अन्नपूर्णा देवता तो नमः, श्री कृष्ण परमात्मा देवता तो नमः. इथे 3 ठिकाणी ठेवा. हा वाणात समोर वयामी हे पंचायत देवता गणवार सर्व याचे कुलदेवता गणवार नमस्कारम समोर वयामी. तुम्ही अन्नपूर्णेची मूर्ती उचला ठेवायचे मधोमध बाजूला ठेवा. तुम्ही कृष्णाची मूर्ती उचला त्या बाजूला ठेवा. वास्तूची मूर्ती वरती 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 हा ठेवा. सर्व वास्तु महे देवताभ्यो नमः. श्री कृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः. अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. सर्व याते नमस्कारम समर्पयामि. दोघांनी एक एक परी पाणी व्हायचंय. सर्व जाते वास्तु महे देवताभ्यो नमः. श्री कृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः. सर्व जाते आवाहन पूजनम समर्पयामि. अन्नपूर्ण देवताभ्यो नमः. अन्नपूर्ण मालाय सर्व जाते अन्नाय सर्व जाते अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. हळद कुंकू अक्षता लावा तुम्ही. दोन्ही मूर्तींना गंध लावा तुम्ही. चंदनम समर्पयामि. श्री कृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः. सर्व जाते आवाहन पूजनम समर्पयामि. पुष्पम समर्पयामि. अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. सर्व जाते आवाहन पूजनम समर्पयामि. चंदनम समर्पयामि. हरिद्रम समर्पयामि. कुंकुम समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. कृष्णाला आणि अन्नपूर्णा सर्व जाते धूपम समर्पयामि. वास्तु समर्पयामि. वास्तु देवताभ्यो नमः. सर्व जाते धूपं समर्पयामि. वनस्पतेरसो गन्धाद्यो गन्धवकः अग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं दृष्टे. दुधं सर्व जाते धूपं समर्पयामि. नमस्कारं समर्पयामि. वास घ्यायचा आहे. वास घ्या. डोळ्याला मग कसं केलंय आता कृष्णावर 3 पळ्या, अन्नपूर्णेवर 3 पळ्या आणि याच्यावर 3 पळ्या पाणी व्हायचं. श्री कृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः. शुद्धोपनाम समर्पयामि. ओम केशवाय नमः. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. शुद्धोपनाम समर्पयामि. 5 पळ्या पंचामृतवा. पंचामृतानं समर्पयामि. इष्टसमभूतं पंचतानेस्वनेतं वेदवायं प्रवर्तते कामधेन समभूतं देवकृपाणे सर्व जाते वास्तु शान्तिनिमित्ते श्री कृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः. अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. सर्व जाते आवाहन पूजनं समर्पयामि. वास्तु देवताभ्यो पूजनाते सर्व जाते अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. श्री कृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः. सर्व जाते आवाहन पूजनं समर्पयामि. वास्तु जाते सर्व जाते आवाहन पूजनं समर्पयामि. तुम्ही अन्नपूर्णेला पात्र पंचामृत. अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. सौभाग अलंकारेण सर्व जाते पाच वेळा पाणी वा. पंचामृतानं ते शुद्धोपनानं समर्पयामि. ओम केशवाय नमः. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. सर्व जाते पंचामृतानं ते शुद्धोपनानं समर्पयामि. तुम्ही कृष्णावर याच्यावर वा.
शुद्धोपस्नानं समर्पयामि शुद्धोपस्नानते आवाहनपूर्णं समर्पयामि पाणी भरून घे तुम्ही अन्नपूर्णेवर पाणी घातलं तुम्ही कृष्णावर वास्तव पंचामृत वाचलाय अभिषेक करायचा तुम्ही आपल्या गावात आपला देवा ठेवायचा आणि वापरायचं आणि आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं सर्व याते आम्ही ओ यथा भाव्य मोठा व्रत जयता नो जगन जयते हा पटे एक आवाज समय महातो जावजार पादस्व विविध मोठा हे देवा आदस्व विविध पदोजार स जातो सामान्य निरेतन जावजर निरेतन स्वातमा अजावे हा राजान्या कृत भाव जम्पुष्ण हंतभ्यम सूर्य स्व वट स्व इंद्रे अमेजन निकरे गुरुवाराय ब्रह्मा विष्णु एक रहा वासुदेव जन्म हातानं मुद्रणाय उदा बुद्धमाय अनिरुद्धाय भवन्तो विद्याते अल्ल भगवाय होने श्रावणा पवनेश्वर भोपालन दुर्गाते तेजस्वी निकामेरा लियाज दागयामते बुद्धे राजा उपजाते गांधू मात्र एक आवांतर मुंडारा आदित्याच्या माभो मोगुदेवरा ग्रह राहु प्रचोदपजा देव दानव गंधर्व यक्ष राक्षस महाऋषी ओम मनो वास्तुर मनवा यक्ष राक्षस संपन्ना ऋषी ओम मनो देव मात्र एव ज देव पतित्वा अस्तागणाः अस्तानि सर्व स्थाने राजानि च उच्चतानि कालनितः तेन देवार्थ कावर्थ प्रसिद्धे ओम बलाय इनाय ओम अविजयं सर्वबलानि ओम दत्ता सर्वाय देवाः देवदेवता नाम दे नमस्तेतो सर्व यादेताः कर्म काम धर्मः सदतमः सदतमः मानवतमः हरिते महा मुहुरे दोदो सत्काव योतो नमः भवतुनमदेवं निरदा अन्नाय नपन्नपन्ना कतोदं पुण्यपुरुषाय पुण्यपुण्यवधन्नाय ददधा सर्व अन्नवदे गृहस्थाने नवदा अन्नपूर्णदा सर्व अद्दंड अन्नपूर्णे अन्नपूर्णमहादाता पवित्रवदे नाभ्य असुजन देव सर्व जगदो उन्नो ददो अष्टवदनाहि ददो साम्यब्द अस्ते धम्भोरवलमनो नमस्कारं नाभ्या अस्ते जयसरेशं देदं देवरागन्दुदेवरामतमहास्ता वायन्दुदेदाः सर्वशान्ति पुष्टेस्तुतिर्तो ओम सर्वदो अवरोधदेवान्तः सर्वोविन्दु देवरोधा सर्वायन्दुदेव पूजामः मोक्षे मर्तवे मनस्दानमन्द्रमन्दतापसुरनापरोदामन्दुनातिपदा सायन्त शान्तुदेव देदं शांति 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 नमस्कार सत्तरची वाटी दिली वाटत तुम्ही होती ना छोटी मोदाची वाटी मोद आहे सत्तरच्या पैसे घेतला लागेल नाही दिलेली नाही माझी बॅग काय कापूस मगाशी बघा मला कृष्ण पहिला होता स्वच्छ धुवून पुसून घ्या आता तो कृष्ण आहे ना त्या प्रकारला आपल्या टावेला गरम पाणी नंतर घ्या थोडंसं घ्या थोडंसं पाणी घी देऊ का हा घी लावा लागेल नको पंचामृत म्हणून आपण टाकू घ्या त्याच्यात वस्तूची कल्पना
वाटी घ्या ना. वाटे घे. इकडे वाटे घे. बाकी स्पायसी ही द्या वाटी गरम पाणी. गरम पाणी घेते किंवा गरम पाणी तांदळाची पेशी होती ना ती. कसली तांदूळ त्याच्यात असते तांदूळ खाली वाटेत वाटेत अरे ये मिळाली. इथे काही तांदूळच आहे गहू पडले असतील नाही हे जर प्लेट पाणी दे ना पाण्याची बॉटल सत्नवराते अस्तु देवताभ्यो नमः अन्नपूर्णा देवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि. वास्तु देवताभ्यो नमः अन्नपूर्णा देवताभ्यो नमः श्रीकृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः. सर्वयाते आवाहनस्य पूजनं समर्पयामि. हरिद्रां समर्पयामि. तुम्ही सर्वयाते हरिद्रां समर्पयामि. कुंकुम समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. हरिद्रासुर नमः. सर्व सौभाग्यदायिने सर्व अलंकारे मुक्त्याहे गृहीत्वं तसे वृदां सर्वजाते. अन्नपूर्णा देवताभ्यो नमः सर्वजाते. वास्तुदेवताभ्यो नमः सर्वजाते. आवाहनस्य पूजनं समर्पयामि. श्रीकृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः सर्वजाते. आवाहनस्य पूजनं समर्पयामि. देव देवेशो दायमांबोसागरात ब्रह्म सत्य रुहान पूर्णमेश्वर. वास्तुदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः सर्वजाते. आवाहनस्य पूजनं समर्पयामि. वास्तुदेवताभ्यो नमः सर्वजाते. पुष्पं समर्पयामि. श्रीकृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः सर्वजाते. आवाहनस्य पूजनं समर्पयामि. या श्रीकृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. वस्त्रार्थे वस्त्रे प्राप्तवस्त्रं समर्पयामि. सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपलापहिते मयोपहिते तुभ्यं वाससे प्रतिकृतम्. अन्नपूर्णा देवताभ्यो नमः सर्वजाते. आवाहनस्य पूजनं समर्पयामि. अन्नपूर्णाय अन्नपूर्ण देवताभ्यो नमः सर्वजाते. आवाहनस्य पूजनं समर्पयामि. इथं काय करतो म्हणजे पाच पहिली महत्वाची पाच हा पाचवी फोटो पाहिजे. 5 बोटं मोठी पाहिजे. हा बरोबर.
अन्नपूर्णादेवताभ्यो नमः सौभाग्य अलङ्कारेण सर्व याते हरिद्रां सर्वयामि कुङ्कुमं सर्वयामि अक्षतां समर्पयामि हे अन्नपूर्णादेवताभ्यो नमः सर्व याते आवाहनपूजनं सर्वयामि नमस्कारं लावायचं कुंकवाचं आणि आपल्या कपाळाला लावून अन्नपूर्णादेवताभ्यो नमः आशीर्वादेन सर्व याते आवाहनपूजनं समर्पयामि हे वास्तूला तुळशीचं पान ठेवा वेदाचं पान ठेवा सर्व जाते आव्हान सुवर्ण पुष्पं समर्पयामि सुगंधित पुष्पं समर्पयामि पाणी याच्यात होतं चालेल का? आपल्या उत्तराचे ग्लासात येतो पाणी पाणी त्याच्यावर तीर्थ तयार होत दीपदेवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनपूजनं दीपदेवताभ्यो नमः सर्व जाते हरिद्रां सर्वाणि कुंकुमं सर्वाणि अक्षतां समर्पयामि कृष्णाला अन्नपूर्णेला हे असं मध्ये ना आजन्यवर्धयसयुक्तं निरापः भक्त्यादेवं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्रायमांजयज्योते नमोऽस्तु ते वास्तुदेवताभ्यो नमः श्रीकृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः अन्नपूर्णा देवताभ्यो नमः सर्व जाते आवाहनं पूजनं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि अगरबत्ती 5 अगरबत्ती वस्तुला कृष्णाला आणि अन्नपूर्णेला वनस्पतेरसो भूतो गंधाद्यो गंधर्वः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं गते ऋतं हरतो हे देवताभ्यो नमः सर्व याते धूपं समर्पयामि आधी त्यांचा उकळून काढा वरती पाण्याला वास्तू हा इथे सगळ्यांच्या तुळशीचं पाणी होतं काय तुळशीची पानं वास्तु देवता ब्रह्म श्रीकृष्ण परमात्मा देवता ब्रह्म जाते आवाहनपूजनं समर्पयामि वास्तु देवता ब्रह्म सर्व जाते नमस्कारं समर्पयामि नारायण पाणी सोडा फले नामलिकामितराजरं तस्मात् प्रदानेन सफलाच मनोना सर्व जाते नाळावर कुंपोक्षता सर्व जाते हरिद्रां सर्वाणि कुंकुमं सर्वाणि अक्षतां समर्पयामि हरिद्रासन सर्व सौभाग्यदायी सर्व अलंकारे मुख्य आहे गृहेत्वं प्रत्येकं सर्व जाते नाळावर नालिकेन फलं विदयञ्च विड्यावर ठेवा नामूलं सर्वामि नमस्कारं समर्पयामि अगरबत्ती लावून ठेवते
दोघांनी हातात अक्षता घ्यायच्या. आगच्छ देव देवेश सर्वजाते आवाहनते पूजनं सर्वामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनीधार्यगम्यं वन्दे विष्णु भवहरणं सर्वलोकैकनाथं. श्रीकृष्ण परमात्मा देवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्व अक्षरां समर्पयामि. नमस्कारं समर्पयामि. आता आपल्या घरातले 4 कोपरे आहेत. 1, 2 इकडचं आणि इकडचं 1, 4 कोपऱ्यात तुम्ही पाणी व्हायचं. एक पळी तुम्ही हळद कुंकू सुराम असे आम्ही हळद पोचली नाव